नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी प्राध्यापक खोलकर जी.एस. ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी विभाग आणि कांती एज्युकेशन सोसायटीचे तुळजाराम चतुर्चंद महाविद्यालय बारामती. मागील तासामध्ये आपण पेपर 2 मधील लेसन नंबर 1 अभियांत्रिकी आरेखनाची ओळख या लेसनची माहिती घेत असताना त्यामध्ये ड्रॉइंग काढण्यासाठी आवश्यक साधनांची माहिती आपण पाहत होतो. त्यानंतर आज आपण या लेसन मधील पुढचा भाग रेषांचे प्रकार आणि त्यांचा उपयोग याविषयी माहिती पाहणार आहोत. सर्वात प्रथम रेषा म्हणजे काय? तर अभियांत्रिकी आरेखन म्हणजे इंजिनिअरिंग ड्रॉइंग ही एक रेषांची भाषा आहे, हे आपण पाहिलं आहे. तेव्हा ड्रॉइंगचा अर्थबोध होण्यासाठी रेषांचे प्रकार व त्या रेषा कशा प्रकारे वापरतात याचे नियम केले आहेत. तेव्हा ड्रॉइंग मध्ये येणाऱ्या रेषांची माहिती करून घेणे आवश्यक असते. आता सुरुवातीला जाडीनुसार रेषांचे 3 प्रकार पडतात. एक जाड रेषा, दुसरी मध्यम रेषा आणि तिसरी बारीक रेषा. आता ढोबळमानाने रेषांच्या जाडीचे प्रमाण पुढील प्रमाणे आहे. बारीक रेषेच्या मानाने मध्यम रेषा दुप्पट जाड काढतात व जाड रेषा तिप्पट जाड काढतात. बारीक रेषेची जाडी साधारणपणे 0.20 मिलीमीटर ते 0.20 मिलीमीटर म्हणजे थोडक्यात 0.20 मिलीमीटरच्या दरम्यान घेतात. आता त्या पुढील आपण रेषांच्या उपयोगानुसार किती प्रकार पडतात त्यांची माहिती आपण पाहणार आहोत. आता याच्यामध्ये रेषांच्या उपयोगानुसार खालील प्रकार पडतात. याच्यामध्ये पहिली जी रेषा आहे ती बाह्य रेषा किंवा वस्तू रेषा. आता बाह्य रेषा किंवा वस्तू रेषा कशाला म्हणायचं? तर वस्तूच्या दिसणाऱ्या बाजू व पृष्ठभागांच्या सीमा दाखवण्यासाठी ज्या रेषेचा उपयोग होतो त्याच बाह्य रेषा किंवा वस्तू रेषा असं म्हणतात. ही रेषा सलग जाड असते. ही सलग जाड तुम्हाला ही रेषा दिसते, बाह्य रेषा कंटिन्युअस थिक. तर आपल्याला एखाद्या वस्तूचं दिसणारं बाह्य स्वरूप दाखवण्यासाठी या वस्तू रेषेचा त्या ठिकाणी उपयोग होतो. दुसरी जी रेषा आहे माप रेषा, त्याला इंग्रजीमध्ये डायमेन्शन लाईन असं म्हणतात. आता ही या माप रेषा ह्या सलग बारीक असतात. हे तुम्हाला माप रेषा दिसते आहे. कंटिन्युअस थिन म्हणजे बारीक. आणि याचा उपयोग वस्तूचे माप दाखवण्यासाठी करतात. यांच्या बाहेरच्या टोकांना बाण दाखवून तो बाण बाह्य रेषा, वाढीव रेषा किंवा मध्य रेषा यांना स्पर्श करून दाखवले जाते. तिसरी जी रेषा आहे ती वाढीव रेषा.
त्याला इंग्रजीमध्ये एक्सटेन्शन लाईन म्हणतात. आता ही रेषा सुद्धा सलग पातळ रेषा असतात. माप रेषेच्या पलीकडे अंदाजे 3 मिलीमीटरने ही रेषा वाढवून काढतात. त्यानंतर चौथी जी रेषा आहे ती कन्स्ट्रक्शन रेषा. ही रेषा रफ आकृती काढण्यासाठी वापरतात आणि ह्या बारीक व पुसट असतात. त्यानंतर पाचवी जी रेषा आहे ती छेददर्शक रेषा. वस्तू काल्पनिक पातळीत कापली असता कापलेला भाग दाखवण्यासाठी हिचा उपयोग होतो आणि ही रेषा 45 अंशाने झुकलेल्या एकमेकींना समांतर काढतात आणि ही रेषा बारीक आणि पुसट असते. त्यानंतर रेषेच्या उपयोगानुसार पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे लीडर रेषा. आता लीडर रेषा कुठे वापरतात तर ड्रॉइंगवर लिहिलेली माहिती ही लीडर रेषेने माहितीची जागा स्पष्ट करतात आणि ती बारीक आणि पुसट असते. त्यानंतर पुढची जी रेषा आहे ती सीमा रेषा, त्याला आपण बॉर्डर लाईन म्हणतो. ही सुद्धा बारीक आणि पुसट असते. सीमा रेषा काढून आयताकृती कामाची जागा ही निश्चित केली जाते. त्यानंतर पुढची जी रेषा आहे ती म्हणजे लहान अंतर तोडण्याची रेषा. आता ही रेषा बारीक असते. ड्रॉइंग मधील वस्तू जेथून तोडलेली दाखवणे असेल पण तुलनेने त्या कडीची लांबी छोटी असेल तर ती कडा मुक्त हस्ताने नागमोडी रेषा काढून दाखवतात. या ठिकाणी ती मुक्त हस्ताने काढणारी रेषा तुम्हाला त्या ठिकाणी पाहावयास मिळते. ही अशी सरळ ही लहान अंतर तोडण्याची रेषा. त्यानंतर पुढचे जे रेषेचा प्रकार आहे तो म्हणजे लांब अंतर तोडण्याची रेषा, 9 नंबरची. आता लांब अंतर तोडण्याची रेषा या ठिकाणी दिसते आहे, तुम्हाला बाणाने मी दाखवलेली आहे. ह्या रेषा बारीक असून त्यात लहान झिकझॅक असतात. ड्रॉइंग मधील वस्तूची तोडलेली कडा लांब असेल तर ही रेषा काढतात. म्हणजे लांब खंड दाखवण्यासाठी हिचा उपयोग होतो. त्यानंतर पुढची जी रेषा आहे ती तुटक रेषा. ही तुटक रेषा तुम्हाला दिसते आहे आणि ह्या आकृतीमध्ये ही तुटक रेषा दाखवलेली आहे. आता ही रेषा मध्यम जाडीची व तुटक असते आणि हिचा उपयोग वस्तूच्या देखाव्यातले न दिसणारे भाग दाखवण्यासाठी करतात. या रेषेचे तुकडे अंदाजे 2 मिलीमीटर लांबीचे असून ते 1 मिलीमीटरच्या समान अंतरावरती काढतात. म्हणजे हे जे बारीक बारीक तुकडे आहेत हे किंवा हे ए किंवा एफ तुम्हाला ह्या आकृतीमध्ये मध्य तुटक रेषा दाखवली ई किंवा एफ. तर हा जो तुकडा आहे रेषेचा हे 2 मिलीमीटरचा आहे आणि ह्या 2 तुकड्यामध्ये साधारण 1 मिलीमीटरचं अंतर ठेवून या तुटक रेषा काढायच्या. तर आपल्याला अशा प्रकारे एखाद्या वस्तूच्या देखाव्यामध्ये आपल्याला न दिसणारा भाग दाखवायचा असेल तर या तुटक रेषेचा वापर करतात. त्यानंतर पुढची जी रेषा आहे ही मध्य रेषा, त्याला जी नाव दिले त्याला इंग्रजीमध्ये
सेंट्रल लाईन म्हणतात. या ठिकाणी इथं तुम्हाला दिसते आहे जी ला. आता ही रेषा बारीक आणि पुसट असते आणि वस्तूचा मध्य दाखवण्यासाठी ही रेषा काढतात, म्हणून हिला मध्यरेषा किंवा सेंट्रल लाईन असं म्हणतात. एक लांब व एक आखूड तुकडा अशा तुकड्यानं ही रेषा दाखवतात. साधारणतः तुकड्यांच्या लांबीचे प्रमाण 6:1 ते 4:1 च्या दरम्यान घेतात. आता 6:1 ते 4:1 म्हणजे हा मोठा तुकडा 6 मिलीमीटर किंवा 4 मिलीमीटर लांबीचा घेतात आणि हा बारका तुकडा साधारण 1 मिलीमीटर एवढ्या लांबीचा घेतात. तर अशा प्रकारे एखाद्या ड्रॉइंगमध्ये किंवा आकृतीमध्ये जर आपल्याला त्या वस्तूचा मध्य दाखवायचा असेल तर याप्रमाणे ती मध्यरेषा त्या ठिकाणी काढतात. मात्र ती रेषा बारीक आणि पुसट असली पाहिजे. त्यानंतर पुढची जी रेषा आहे ती म्हणजे काप पातळी दर्शक रेषा. त्याला काय नाव दिले आपण? एच. ही काप पातळी दर्शक रेषा. आता वस्तूचा छेद कोठे व कसा घेतला आहे हे दाखवण्यासाठी या रेषेचा उपयोग करतात. एक लांब तुकडा व एक आखूड तुकडा याप्रमाणे एकानंतर एक असे सारखे अंतर ठेवून ही रेषा काढतात. ही रेषा फक्त टोकांना जाड असते व मध्ये बारीक आणि पुसट असते. म्हणजे इथं टोकाला ती थोडी जाड असणार आहे, दोन्ही टोकाला, पण मध्ये जी आहे ती थोडी फेंट असणार आहे. त्यानंतर पुढची जी रेषा आहे ती म्हणजे चेन थिक. त्याला जे नाव दिले चेन थिक. एखाद्या पृष्ठभागावर केलेली विशिष्ट प्रक्रिया दाखवण्यासाठी ही रेषा वापरतात आणि ही रेषा काढण्यासाठी जी रेषा आहे ही जाड वापरलेली आहे. एक लांब तुकडा आणि एक आखूड तुकडा याप्रमाणे ही जाड रेषा त्या ठिकाणी चेन थिक रेषा त्याप्रमाणे काढलेली असते. त्यानंतर पुढची जी रेषा आहे ती म्हणजे चेन थिक डबल डॉट्स. चेन थिक डबल डॉट्स ही रेषा बारीक आणि पुसट असते. एक लांब तुकडा आणि दोन आखूड तुकडे दिसत आहेत आकृतीमध्ये. एक लांब तुकडा आणि दोन आखूड तुकडे याप्रमाणे एकानंतर एक असे सारखे अंतर ठेवून ही रेषा काढतात. या रेषेचा उपयोग लोकस रेषा दाखवण्यासाठी करतात. आता या ठिकाणी आपण ह्या रेषांचे वेगवेगळे प्रकार पाहिले. काही रेषा जाड काढाव्या लागतात, काही रेषा मध्यम काढाव्या लागतात, काही रेषा पुसट काढाव्या लागतात. त्यानंतर एक आकृती समोर स्क्रीनवरती तुम्हाला दिसते आणि याच्यामध्ये या रेषेचा वापर कसा केलेला आहे ते आपल्याला पाहावयास मिळते. उदाहरणार्थ समजा ही मापरेषा आहे. 40 जे नाव दिलेलं आहे ही मापरेषा आहे. ही बारीक आणि पुसट पाहिजे. त्यानंतर दुसरी जी ही सेंट्रल लाईन आहे पहा. एक लांब तुकडा, एक आखूड तुकडा, एक लांब तुकडा, एक आखूड तुकडा याप्रमाणे ह्या ड्रॉइंग मध्ये त्या वस्तूचा मध्य दाखवण्यासाठी या सेंट्रल लाईनचा उपयोग केलेला आहे. आता हिडन लाईन म्हणजे तुटक रेषा. या ठिकाणी वस्तूचा न दिसणारा भाग आपल्याला काढायचा असेल तर असे हे तुटक तुकडे त्या ठिकाणी काढलेले आहेत. हा साइड व्ह्यू आहे. हे दोन तुकड्याच्या मध्ये त्या ठिकाणी एक होल दिलेला असतं. आकृतीमध्ये एक होल दिसतंय आणि हे होल जर तुम्हाला डोळ्याने दिसत नसेल तर हे असं डॉटेड लाईननं त्या ठिकाणी काढतात. त्यानंतर ह्या सेक्शन लाईन आहेत. साधारण 45 डिग्री अँगल मध्ये या सेक्शन लाईन्स काढलेल्या तुम्हाला दाखवत आहे.
आता हे एक्सटेन्शन लाईन म्हणजे वाढीव रेषा. आता एखाद्या वस्तूवरची जर माप द्यायचं असेल, समजा या वस्तूची ही रुंदी आपल्याला त्याचं माप द्यायचं आहे किती 25. तर ही मुख्य रेषा आहे. या मुख्य रेषेला वस्तुरेषा असं म्हणतात. आपण रेषांचा प्रकार बघितलेला आहे. पहिली रेषा वस्तुरेषा, की ज्या रेषेमुळे आपल्याला त्या वस्तूचा आकार समजतो त्याला आपण वस्तुरेषा असं म्हणतो. आता ही जी वस्तुरेषा आहे याच्यावरून ही जेवढी ठळक दिसते आहे तुम्हाला, ही वस्तुरेषा आहे आणि याच्यावरून त्या वस्तूचा आकार आपल्याला कल्पना येते. आणि ती रेषा या सर्व रेषेपेक्षा जाड आणि ठळक आहे. आणि मग माप द्यायचं असेल तर अशी बारीक पुसट रेषा या वस्तुरेषेपासून थोडंसं 1 मिलीमीटरचं अंतर चिकटून काढायचे नाही, किंचित त्या ठिकाणी अंतर सोडायचं. इथं सुद्धा तुम्हाला अंतर सोडलेलं दिसतंय. आणि नंतर मग ही वाढीव रेषा काढायची. त्याला एक्सटेन्शन लाईन आपण म्हणतो. आणि वाढीव रेषा काढल्यानंतर ती बारीक आणि पुसट असली पाहिजे आणि ही माप रेषा आहे. आता ही रुंदी किती आहे 25. ही 25 माप दाखवण्यासाठी जी रेषा आहे ह्याला डायमेन्शन लाईन किंवा माप रेषा असं म्हणतात. ही सुद्धा कशी बारीक आणि पुसट आहे. तर अशा प्रकारे या वेगवेगळ्या रेषा या आकृतीमध्ये काढलेल्या आपल्याला पाहावयास मिळतात. ही सुद्धा इथं पहा सेंटर लाईन तुम्हाला पाहावयास मिळते. ठीक आहे. याला लीडर रेषा असं म्हणतात. ही विशिष्ट कोनामध्ये काढलेली लीडर रेषा पहा. एखाद्या वेळेस आपल्याला त्या आकृतीमध्ये वर्तुळाचा व्यास दाखवायचा असेल तर हा व्यास असा दर्शवला जातो फाय म्हणून. फाय 25 याचा अर्थ या वर्तुळाचा व्यास 25 आहे आणि तो व्यास दाखवण्याची पद्धत अशी आहे. तर अशा प्रकारे अँगलमध्ये जर रेषा काढली असेल तर त्या रेषेला काय म्हणतात? लीडर रेषा. तर अशा प्रकारे या रेषांचे प्रकार आपण आज या ठिकाणी पाहिले. मुख्यतः ड्रॉइंगमध्ये आपल्याला 2-4 रेषांचा जास्तीत जास्त करून उपयोग करावा लागतो. त्याच्यामध्ये जी आपण आता पाहिली ही वस्तुरेषा जाड, त्याच्यानंतर ही मध्य रेषा, त्यानंतर ही तुटक रेषा, त्यानंतर ही लीडर रेषा, परत सारखी सारखी लागणारी रेषा म्हणजे माप रेषा म्हणजे हे डायमेन्शन लाईन आणि ही वाढीव रेषा माप देण्यासाठी. तर अशा 5-6 रेषांचं थोडंसं आपल्याला जास्तीत जास्त त्या ठिकाणी उपयोग ड्रॉइंगमध्ये करावा लागतो. ठीक आहे. तर आपण या रेषांचे प्रकार पाहिल्यानंतर राहिलेला पुढील भाग आपण पुढच्या तासाला पाहू. तोपर्यंत त्या ठिकाणी थांबूया. तोपर्यंत धन्यवाद.